पशुधन वाढल्यानं दुग्ध व्यावसायिक चिंतेत सापडलेले आहे। शेतकऱ्यांकरता जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसाय महागाईमुळे अडचणीत आला आहे। ग्रामीण भागात शेतकऱ्याचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची ओळख आहे। दैनंदिन रोख पैसे मिळवून देणाऱ्या या दुग्ध व्यवसायानं शेतकऱ्यांना मोठं आर्थिक बळही दिलंय। मात्र दुधाचे दर गेल्या काही वर्षांमध्ये खाली उतरल्यानं दूध उत्पादक शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडलेत। दुसरीकडे पशुखाद्याचे दर मात्र गगनाला भिडलेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शासन दुधाला भाव कुठल्याही प्रमाणात देत नाही, तरी आमच्यावर इतकं मोठं संकट आलेलं आहे। तरी दुधाचे रेट आम्हाला मिळत नसल्यामुळे चारा उपलब्ध करण्यासाठी पैसे दारोदारी आम्हाला मागावं लागत आहे। सरकी पेंड 33 ते 36 रुपये किलो, शेंगदाणा पेंड 40 ते 45 रुपये किलो, सुग्रास 30 ते 35 रुपये किलो, ऊस 30 ते 35 रुपये किलो। दुधाचे दर 25 ते 27 रुपये प्रति लिटर। सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस आणि करमाळा तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर केला जातो। दुग्ध व्यवसायातनं मोठं आर्थिक पाठबळ हे शेतकऱ्यांना मिळत होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून हा दुग्ध व्यवसायही अडचणीत आलेला आहे। जिल्हा दूध संघ बंद पडण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे खासगी दूध संघात दुधाचे दर पडतायत। शेतकऱ्यांना पशुधन जगवणं सुद्धा आता मुश्किल बनलंय। सरकारनं शेती पिकांप्रमाणेच आता दुधाला सुद्धा हमीभाव जाहीर करावा अशी मागणी आता दूध उत्पादक शेतकरी करतायत। जनावरांना जोपासण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याचे भाव वाढलेले, परंतु त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुधाचे भाव वाढलेले नाही। त्यामुळं प्रशासनाने दुधाचे भाव हे 3, 5, 8, 5, 35 रुपयाच्या पुढे हा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। अनेक शेतकऱ्यांचे संसार या दुग्ध व्यवसायामुळे उभे आहेत। मात्र आता शेतीनंतर दुग्ध व्यवसायाला सुद्धा अखेरची घरघर लागू शकते की काय अशी स्थिती आहे। पशुधन जगवणं मुश्किल बनल्यानं शेतकरी आपलं पशुधन याला त्याला विकतायत। दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे आणि त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय सुद्धा आणखी वाढला पाहिजे, यासाठी सरकारनं दुधाला हमीभाव देण्याची गरज व्यक्त होतीये। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।